वाय व्हॅल्यू दिलेली एक्स इज नॉट इक्वल टू 0 देन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर y1 म्हणजेच काय dy बाय dx. ओके, आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची. आता हे फंक्शन दिलेले आहे त्याचा u बाय v ने डेरिव्हेटिव्ह काढता येते. केअरफुली पहा. y इज इक्वल टू x टू द पॉवर 2/3 मायनस x टू द पॉवर मायनस 1/3 अपॉन x टू द पॉवर 2/3 इट इज प्लस x टू द पॉवर मायनस 1/3. आता आपण डायरेक्ट u बाय v न डेरिव्हेटिव्ह काढायला गेलं थोडंसं अवघड जाते. याला सिम्प्लिफाय करायचं म्हणलं केअरफुली पहा. इथं 2/3 आहे, इथं 1/3 आहे. ओके, हिअर इट इज मायनस 1/3. तर मायनस 1/3 दोन्हीमधूनही कॉमन निघते. केअरफुली पहा कॅल्क्युलेशन. हिअर x टू द पॉवर मायनस 1/3 जर कॉमन काढलं तर इथं काय राहते फक्त x टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन काढलं आणि हिअर मायनस 1 होल टू द अपॉन. याच्यातून x टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन काढा. राहते का इथं x प्लस 1. ओके, आणि नाऊ x टू द पॉवर मायनस 1/3 x टू द पॉवर मायनस 1/3 कॅन्सल. राहते x मायनस 1 अपॉन x प्लस 1. आता इथं u बाय v यूज करा. ओके, इथं u बाय v यूज केलं असतं तरी आन्सर आलं असतं, पण थोडंसं किचकट झालं असतं. आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. आता हेअर u बाय v अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. हिअर हे u आणि हे डिनॉमिनेटर काय v. तर v ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह मायनस u ॲज इट इज आणि v चा डेरिव्हेटिव्ह अपॉन x प्लस 1 होल स्क्वेअर. ओके, नाव हे dy बाय dx म्हणजेच काय y1. ओके, आणि हे जे x प्लस 1 होल स्क्वेअर आहे याला इकडे घेऊ मल्टिप्लिकेशनमध्ये. इट इज x प्लस 1 होल स्क्वेअर अँड देन आता याचं कॅल्क्युलेशन. इट इज x प्लस 1 मायनस x आणि पुन्हा प्लस 1 x गेट कॅन्सल. इट इज 2 म्हणजे आन्सर काय आली 2. इट इज ए. ओके, ऑप्शन ए. केअरफुली पहा. इथं काय केले हे x टू द पॉवर 2/3 आणि x टू द पॉवर मायनस 1/3. तर x टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन काढ. x टू द पॉवर मायनस 1/3 म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x टू द पॉवर मायनस 1/3 ने डिवाईड केलं. ओके, म्हणजेच हे काय तुमचं x टू द पॉवर 2/3 अपॉन x टू द पॉवर मायनस 1/3. ओके, हिअर x टू द पॉवर 1 मायनस 1/3 देन मायनस 1/3 वर जाईल म्हणजे प्लस होईल. म्हणजे ते होते x टू द पॉवर 2/3 इंटू x टू द पॉवर 1/3 म्हणजेच हे होते x टू द पॉवर 1 म्हणजेच x. ओके, आपण काय केले x टू द पॉवर मायनस 1/3 कॉमन घेतले. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन आणि याचा डेरिव्हेटिव्ह u बाय व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार. ओके, प्रत्येक स्टेप केअरफुली पहा.